नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। रेकॉर्डवरील संशयित हा सामनगाव रोड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई सागर आडणे, अरुण गाडेकर यांना मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सामनगाव परिसरात सापळा रचून पथकाने एका संशयितास ताब्यात घेतलं। मनोहर डोगले असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असं एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील कारवाईसाठी त्यास नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। घटनेचा तपास नाशिक रोड पोलीस करतायत। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम, त्याच्यामध्ये API सुरेश साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ते आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण 31,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे। सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे, याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत, त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे। या कारवाईबद्दल मी नाशिक रोड DB आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देतो। सदरची कारवाई मंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, नाशिक रोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई महेंद्र जाधव यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।